नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. श्री अजित पवार यांचं अकाली निधन होऊन किंवा त्यांचा अपघाती मृत्यू होऊन अवघे 72 तास उलटतायत. संपूर्ण महाराष्ट्र हा त्या दुःखामध्ये बुडालेला आहे. अनेकांना आजही विश्वास बसत नाहीये की अजितदादा आपल्यामध्ये नाहीये. एकीकडे ही सगळी स्थिती असताना राष्ट्रवादीमध्ये किंवा पवार कुटुंबियांमध्ये आपण म्हणूयात की अशा काही राजकीय घडामोडींना वेग आलाय की ते सगळं बघून आपला विश्वास बसत नाहीये की ही सगळी घाई नेमकी कशासाठी चालू आहे. 29 तारखेला अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या चितेची धग संपलेली नव्हती, शमलेली नव्हती. तोच अजित पवार राष्ट्रवादी गटाचे एक नेते नरहरी झिरवाळ असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं. आणि मग त्यानंतर शरद पवार गटातले देखील काही नेते लगेच बोलायला लागले की अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र यायला पाहिजे. म्हणजे राजकीय विधानांना तिथनं सुरुवात झाली. या गोष्टींना आज मी म्हणतोय की 72 तास होत नाहीयेत तोपर्यंत गोष्टी इतक्या वेगाने आता पुढे गेलेल्या आहेत की काल मध्यरात्री सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यापूर्वी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी त्यांना स्थान देण्यात यावं याची त्यांनी मागणी सुद्धा केली. आणि या घडामोडी इतक्या वेगाने घडलेल्या आहेत की काल रात्री 12 नंतर सुनेत्रा पवार मुंबईमध्ये जय पवार यांच्या सोबत मुंबईमध्ये दाखल झाल्या. आज विधिमंडळ सदस्य राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत यांची आज राष्ट्रवादीची एक बैठक झाली आमदारांची. त्याच्यामध्ये मग विधिमंडळातले जे विधानसभेचे 40 आमदार, विधान परिषदेचे 8 आमदार असे सगळे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली. छगन भुजबळांनी तो प्रस्ताव मांडला. आता जेव्हा हा व्हिडिओ मी करतो आहे किंवा आपण आज याचं जे विश्लेषण ऐकणार आहोत याच्यानंतर अवघ्या पुढच्या 2 तासांनंतर राजभवनामध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. आणि अशी सगळी जी काही घटना आहे सामान्य माणसाला किंवा आज राजकारणातल्या अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. आपण अनेक प्रतिक्रिया या सकाळपासून बघतोय की इतकी घाई कशासाठी, ही एवढी गडबड कशासाठी. ठीक आहे, गटनेतेपदी तुम्ही नियुक्ती केली असती आणि थांबला असता तरी काही अडचण नव्हती. पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ इथपर्यंत या घडामोडी कशासाठी हव्यात, ही घाई नेमकी कशासाठी चाललेली आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय की नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चालू आहे, पवार कुटुंबामध्ये काय चालू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची इनसाइड स्टोरी काय आहे नेमकी ही आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्या बरोबर आहेत ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, त्यानंतर राजकीय विश्लेषक, यांचा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रचंड मोठा गाढा अभ्यास आहे. पवार कुटुंबांच्या राजकारणाचा ज्यांनी जवळून सगळा अभ्यास केलेला आहे असे हनुमंत मोहिते सर माझ्या बरोबर आहेत. हनुमंत मोहिते सर, खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये. आज पहिल्यांदा तुम्ही येताय. पण ज्या काही घडामोडी या 72 तासामध्ये अजित पवारांच्या निधनाच्या वृत्तानंतर ज्या 72 तासामध्ये या वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत की आज महाराष्ट्र वाचून बघतोय की एवढी घाई गडबड हे सगळं करण्याची गरज होती का, असा प्रश्न यातनं निर्माण होतोय. तुम्ही कसं बघताय आणि काय याचं तुम्ही विश्लेषण करा. मुळात असं आहे की ज्या वेळेला अजितदादांचं अकल्पित आणि दुर्दैवी निधन झालं त्यानंतर सुनेत्रा वहिनींच्याकडं त्यांच्या गटनेतेपद किंवा त्यांची जी धुरा आहे ते जाणारे निश्चित होतं. पण ज्या पद्धतीनं त्यांना म्हणजे अक्षरशः म्हणजे ग्रामीण भागामध्ये खरं तर जे निधनानंतर सूतक असतं ते काही ठिकाणी 3 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी 7 दिवस आणि 13व्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी 10व्या 13व्या दिवशी करतो. तर त्यानंतर सगळ्या गोष्टी आपण मार्गाला लावतो अशी एक पद्धत आहे.
अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या ह्याच्यासाठी ते 5व्या दिवशी वगैरे ग्रामीण भागात केलं जातं. पण आता जे 3ऱ्या दिवशी नंतरच सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने तिथलं बारामतीत निघाला, अर्थात आता आमच्याकडे ग्रामीण भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 दिवस वेशीच्या बाहेर जायचं नाही वगैरे, 5 दिवस जायचं नाही, अशा प्रकारचे काही धर्मशास्त्राचे नियम आहेत. पण ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला त्या पद्धतीनं अजितदादांच्या विषयी किंवा त्याविषयी ती सहानुभूती आहे त्याच्याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उभी राहत होती. आणि अजितदादांचं निधन हे आकस्मिक झालेलं होतं. म्हणजे बाबा त्या माणसाचं कल्पना होती, आजारी होते, अशी काही परिस्थिती नव्हती. अचानक आकस्मिक निधन झाल्यानंतर जो धक्का कुटुंबाला बसतो त्यातनं सावरण्यासाठी वेळ त्या कुटुंबाला द्यावा लागतो, ही आपल्याकडची पद्धत आहे. असं असताना सत्तेच्या त्यांच्या आसपासच्या वर्तुळातून, म्हणजे विशेष करून खास म्हणजे आपल्या चर्चेतून तो विषय येईलच, पण विलिनीकरणाला विरोध करणारे जे लोक होते, म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील आणि धनंजय मुंडे, ही जे 4 लोक आहेत, या 4 लोकांच्या मध्ये प्रथमपासूनच पवार फॅमिली बद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रॉब्लेम होता. आणि त्यांनीच, म्हणजे पटेल आणि तटकरेंनी दोघांनी मिळून आग्रह केल्यानंतरच या सगळ्या गोष्टी तातडीने त्यावेळी हाडल्या. म्हणजे एका बाजूला अजितदादांचा दहनविधी सगळा झाला आणि दुसऱ्या दिवशी उजाडल्या त्यांनी गटनेते पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची तिथं दिल्लीला खासदार म्हणून कोण याची चर्चा सुरू केली. आणि हे तिथल्या सगळ्या दुसऱ्या दिवशीच आश्चर्याचा धक्का बसणार होतं, कारण तिथंच चर्चा झालेली बऱ्याच आमदार खासदारांनी तिथं पाहिलेली आहे. तर हे अकल्पित होतं आणि हे ते त्यांच्याकडून झालेलं आहे, हे एका भयगंडातून झालेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला 12 डिसेंबरलाच विलिनीकरणाची चर्चा होणार होती आणि ती घोषणा करायची असा विषय होता, तर त्यावेळेला या चौघांचा विरोध होता. आणि आपलं जे वर्चस्व आहे राष्ट्रवादीवर, म्हणजे या चौकडीचं, तर ते वर्चस्व कमी होणार की काय, या भीतीपोटी तातडीनं लगेच सुनेत्रा वहिनींना ताबडतोब तिथनं घेऊन त्यांच्या मनात, म्हणजे मला असं कळलं, माहिती केली की कदाचित सुप्रियाताई सुळेंना इच्छा असू शकते, तेच उपमुख्यमंत्री होऊ शकतात, मग उद्या आपल्याला पटकन हालचाल केली पाहिजे. तर अशा प्रकारची काही चर्चा होऊन अचानकपणे त्याने घेऊन गेले. तर महाराष्ट्रामध्ये एका बाजूला अजितदादांचा शोक सुरू असताना, म्हणजे तिथं लोकांच्या मध्ये अजूनही तो धक्का पचवायला त्यांना अजून शक्य झालं नसताना, त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी सोशल मीडियातून सुरू असताना, एक म्हणजे जी महिला आहे ती उठते आणि परत सत्ता स्थापन करण्यासाठी जे करते ते आहे. आणि तुम्ही जे म्हटला सुरुवातीला की गटनेते पदाची घोषणा तिथंच केली असती, तिथंच बारामतीमध्ये मिटिंग घेतली असती आणि सगळ्यांनी मिळून गटनेता निवडला असतं, तर हे ऑब्विस झालं असतं. पण ज्या पद्धतीनं शपथविधी घ्यायचा आणि जी घाई आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल एक जोरदार टीका होते. आणि हे 4 जण आहेत, त्यातले प्रामुख्यानं तटकरे आणि पटेल, या दोघांच्यावर सोशल मीडियातनं ज्या पद्धतीने टीकेची जोड राष्ट्रवादीच्या दोन्ही समर्थन उमटते, त्याच्यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. तुम्ही म्हणताय या दोघांकडे जे काही सगळं लक्ष होतं, म्हणजे सोशल मीडियावर मी सुद्धा बघितलं, या दोघांना अगदी विलन ठरवण्यात आलेलं आहे. अगदी इथपर्यंत सगळ्या चर्चा याच्यामध्ये होत आहेत. माझं लक्ष वेधायचं आहे ते तुमचं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे या गोष्टीकडे. आज पवारांची पत्रकार परिषद झाली आणि पवारांनी याच्यामध्ये जे काही 2 ते 3 महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक तर ते म्हणाले की अशा एकतर सुनेत्रा पवार या काही शरद पवारांना भेटून गेलेल्या नाही, त्यामुळे शरद पवार असं म्हणालेले आहेत की याबद्दल मला काहीच कल्पना नाही, मी हे सगळं आत्ताच ऐकतोय, बघतोय, वाचतोय, अशा पद्धतीचं एक विधान त्यांनी केलं. दुसरं ते असं म्हणालेले आहेत की या सगळ्या प्रकारामुळे जे राष्ट्रवादी एकत्र येणार होती त्याच्यामध्ये खंड पडलेला. म्हणजे शरद पवार काही गोष्टी आपण काय म्हणतो, शरद पवारांचं राजकारण जे मुरब्बी आहे ते का आहे, कारण त्यांनी तिसरा जो मुद्दा उपस्थित केला तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे शरद पवार एकीकडे अशा पद्धतीची सूचक विधानं करतात आणि दुसरीकडे शरद पवार असंही म्हणालेले की तो राष्ट्रवादी अजित पवार गट जो राष्ट्रवादीचा आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचे जे काही आता याच्यानंतरचे जे काही नेते आहेत त्यांना तो निर्णय घ्यावासा वाटला असेल म्हणून तो त्यांनी घेतला आहे, त्या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नाही, अशा पद्धतीचं सुद्धा शरद पवारांनी विधान केलेलं आहे. शरद पवारांच्या या सगळ्या सूचक विधानांचा अर्थ तुम्ही काय काढा? शरद पवारांनी सकाळी सकाळी प्रेस घेतली आणि म्हणजे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या अगोदर सकाळी जी प्रेस घेतली ती बरीच सांगून जाणार आहे. म्हणजे पवारांच्या फॅमिलीमध्ये अजूनही काय आलबेल नाही हे त्यातनं स्पष्ट होतंय. आणि ज्या पद्धतीनं
वडीलधार म्हणून महाराष्ट्रामध्ये जो शरद पवारांना मान आहे, तर तो म्हणजे तो जो मान आहे किंवा जी त्यांची एक प्रकारचा घरातला दबदबा आहे, तर तो अजित पवार मान्य करत होते. पण सुनेत्रा पवारांनी ज्या पद्धतीने स्वतःच निर्णय घेऊन फक्त पवार फॅमिली म्हणजे सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार एवढ्या पुरतच ते मार्मिक ठेवलेलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये विलिनीकरण आणि सगळ्या गोष्टी पवार फॅमिली एकत्र केलं असतं, चर्चा झाली असती तर त्याच्याबद्दल खूप मोठी गोष्टी आपल्याला सांगता आल्या असत्या. पण शरद पवारांना ते सुचवायचं आहे की हा निर्णय परस्पर सुनेत्रा पवारांनी घेतलेला आहे आणि तो कुणाच्या मार्फत घेतलाय, तर तो त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या पक्षाच्या लोकांनी घेतला असेल असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ त्यांचा रोख हा पटेल आणि तटकर यांच्याकडे होता. आपल्याला जर माहिती असेल तर शरद पवारांनी 2-3 मुलाखतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील यांच्याबद्दल राग व्यक्त केलेला आहे. तटकरेंबद्दल असेल किंवा पटेलांच्या बाबतीत असते की जे पवारांच्या अवतीभोवती सगळे लोक होते, तर त्यांनी पवारांना सोडून गेल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या भोवती कोंडाळ केलं, तर त्याच्याबद्दल शरद पवारांना, सुप्रियाताईंना, रोहित पवारांना याच्याबद्दल एक मनस्वी संताप होता आणि तोच संताप वेगळ्या पद्धतीनं त्यांनी व्यक्त केलेला आहे शरद पवारांनी. आणि सुनेत्रा पवारांच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की मला माहिती नाही. याचा अर्थ त्यांनी आता स्वतंत्र अस्तित्व त्यांनी केलेलं आहे, तर तुमचं स्वतंत्र अस्तित्व तुम्हाला लखलाभ हो. कारण उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या गोष्टी काय शरद पवारांना नव्या नाही आहेत किंवा शरद पवारांच्या फॅमिलीला नव्या नाही आहेत. त्यामुळे त्यांना याच्याबद्दलचं काही कौतुक वाटण्याची शक्यता नव्हती. पण ज्या पद्धतीनं पळवापळवी करून गोष्टी ज्या झालेल्या आहेत, म्हणजे सुनेत्रा पवारांना पटकन ते करणं आणि मग त्यांना वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करणं, तर शरद पवारांनी तो मेसेज दिलेला आहे पूर्णपणे की म्हणजे त्यांनी स्वतः जाऊन लगेच काठेवाडीत जाऊन तिथं नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करेल. तर अजूनही मी बारामतीत आहे आणि बारामती म्हणजे कोणाची एकट्याची नाही आहे, तर ती आम्ही सुद्धा इथं आहोत आणि पवार फॅमिली आहे या पद्धतीचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या गोष्टीची संबंध नाही. पण एका बाजूला त्यांनी बोलताना विलिनीकरणाचा एक खिडकी सुद्धा उघडी ठेवलेली आहे. म्हणजे ज्यावेळी त्यांनी सांगितलं की जयंत पाटलांकडे आम्ही जबाबदारी सोपवली, त्यामुळे पुढची पिढी त्याबद्दल निर्णय घेईल असं सांगून त्यांनी खिडकी एक मोकळी ठेवलेली आहे. पण जो काय संदेश द्यायचा होता कडक शब्दामध्ये, तो संदेश त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे. तो असं मोहिते सर, मला ना तुमच्याकडनं एक सविस्तर असं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आता तुम्ही ती विलिनीकरणाची खिडकी जी शरद पवारांनी उघडी ठेवलेली आहे, म्हणजे ते शरद पवारांचं डोकं काय असतं ते आपल्याला इथे कळतं की ते काय पद्धतीने या सगळ्याची मांडणी करतात किंवा बघत असतात या सगळ्याकडे. मुद्दा असा आहे की मधल्या काळामध्ये अशी एक चर्चा झाली, म्हणजे याचा संदर्भ मी आज आता असा देतो की काही वेळापूर्वीच जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की 12 तारीख ही आमची विलिनीकरणाच्या दृष्टीनं ठरलेली होती आणि त्या संदर्भामध्ये आमच्या बैठकाही सगळ्या झालेल्या होत्या. अजित पवार त्याच्यामध्ये मी होतो वगैरे. एक माहिती अशी सुद्धा आहे की जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये सुद्धा गेलेले होते. ते अमित शहांना भेटले. तेव्हा अमित शहा म्हणजे एकूण आम्ही हे विलिनीकरण करतो आहोत, आम्हाला केंद्रामध्ये सत्तेमध्ये तुमच्या बरोबर यायचंय किंवा तुम्हाला सपोर्ट करायचंय, अशा पद्धतीचं एक मुद्दा घेऊन ते गेलेले होते. तेव्हा अमित शहा असं म्हणाले की हे सगळं जे आहे ते अगदी बरोबर आहे, हे फक्त अजित पवार यांच्या मार्फत जर आलं तर त्याला एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक चांगलं वातावरण त्या निमित्ताने तयार होऊ शकतं. आणि मग या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत. नेमकं हे जे सगळं दोन राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या जर ते असते आणि जर हे विलिनीकरण झालं असतं तर याच्यावर सगळ्यावर अजित पवारांचा होल्ड राहिला असता. भले सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री झाल्या असत्या वगैरे वगैरे, पण आज अजित पवार अचानक निघून गेलेले आहेत आणि म्हणून मग ती सुनेत्रा पवार यांच्या मनामध्येही असं असू शकतं की जर हे विलिनीकरण झालं आणि शरद पवार याचे जर का पुन्हा एकदा सर्वेसर्वा झाले आणि ही राष्ट्रवादी पूर्ण सुप्रिया सुळेंच्याकडे गेली तर आपलं काय. त्याच्यानंतर इकडे हे जे 4 मंडळी ज्यांची तुम्ही नावं घेताय, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, यांचं अस्तित्व तसंही ऑलरेडी धोक्यामध्ये आहे, कारण त्यांचं आणि शरद पवारांचं जमत नाही. या सगळ्याच्या आलेखाकडे नेमकं आपण कशा पद्धतीने बघायचं. निश्चितच याच्यामध्ये एक गोष्ट आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती, हे अगदी स्पष्ट आहे. कारण मी राष्ट्रवादीच्या बरेच म्हणजे जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील,
अमोल कोल्हे असतील, तर या सगळ्या नेत्यांशी खाजगीमध्ये बोललेलो आहे, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी बोललेलो आहे. तर त्यांच्यामध्ये की विलिनीकरणाची चर्चा ही खूप दिवस सुरू होती आणि विलिनीकरणाबद्दल तुम्ही जे म्हणताय की अमित शहाची चर्चा झाली, ज्या वेळेला राष्ट्रवादीचं असं म्हणणं होतं की आपण तुतारीच्या चिन्हावर असूनच आपण शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत जायचा असा विषय झालेला होता. तर त्यावेळेला स्वतः अमित शहानी तशी गोष्ट सुचवलेली होती की आपण तुम्ही घड्याळ ह्या चिन्हाचं विलिनीकरण करा, तुम्ही आणि अजित पवारांची चर्चा करा आणि मग फायनल निर्णय घ्या. तर त्या दृष्टीने अजित पवारांनी निर्णय घेऊन तशी चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली होती. म्हणजे जे आज जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की 12 तारखेला ठरलेलं होतं, तर त्याच्याबद्दल ती कल्पना म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यांना जवळजवळ माहिती होती. तो विषय चाललेला होता. खरं तर हे 12 डिसेंबरलाच ही घोषणा करायचं अशी इच्छा अजितदादांची होती. 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसादिवशीच ही घोषणा करायची. पण काही कारणानं तो विषय तिथं झाला नाही. याच्यामध्ये बरेच लोक मध्यस्थी करत होते. पण त्यानंतर मग असं एक चर्चा झाली की आपण नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये लोकांचं काय कल येतोय बघून तो ठरवू. म्हणजे कसं झालं की एकदम अचानक आपण जर विलिनीकरणाबद्दल बोललो तर लोकांची रिॲक्शन कशी नाही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे नगरपालिकेत आपण हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण जर बघितलं असेल तर सांगली, सातारा, कोल्हापूर हे शरद पवारांचे बालेकिल्ले असताना देखील फक्त जयंत पाटलांचं ईश्वरपूर असेल, आमदार रोहित पाटील यांचं तासगाव असेल किंवा शशिकांत शिंदेचं सातारा असेल, या तिन्हीच नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. इतर सर्व ठिकाणी घड्याळ चिन्ह होतं. त्यानंतर महानगरपालिकेत सुद्धा घड्याळ चिन्हाच्या प्राबल्यावर आपण निवडणूक लढवा असं ठरलं आणि मग जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सगळ्या लोकांचं मत बनवून टप्प्यानं आपण जाऊ आणि ते विलीनीकरण करू अशी चर्चा झालेली होती, जी आज जयंत पाटलांनी सांगितली, अमोल कोल्हेंनी पण वेगळ्या पद्धतीने सांगितली. आणि ह्या सगळ्या गोष्टीची सुनेत्रा पवारांना कल्पना होती सगळ्या गोष्टीची आणि ती तशीच पटेल, भुजबळ यांना सुद्धा कल्पना होती. आणि मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आज सुद्धा म्हणजे जसं वाटत असेल की पटेलांना किंवा भुजबळ किंवा तटकरेंना की आपण सुनेत्रा पवारांना आता आपल्या बाजूनं करून आपण जिंकलेलो आहोत, तर एक गोष्ट मी सुहासर तुम्हाला सांगू इच्छितो. अमित शहाचं जी इच्छा आहे ती सुनेत्रा पवार आपल्याबरोबर आले ह्याच्यापेक्षा सुद्धा शरद पवार आपल्याबरोबर येणं ही इच्छा आहे त्यांची. म्हणजे त्यांना काय करायचं मी सांगतो तुम्हाला. त्यांना केंद्रीय पातळीवरचं इंडिया आघाडी आहे ती कमजोर झाली आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे शरद पवारांसारखा मोहरा आपल्याकडे येणं म्हणजे इंडिया आघाडी कमजोर होणं. म्हणजे इंडिया आघाडीतनं ऑलरेडी बघितलं असेल तर आपण आप बाहेर पडलेला आहे बऱ्यापैकी, दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी बाहेर पडल्या. तशा वेळेला शरद पवारांसारखा मोहरा जर बाहेर पडला तर इंडिया आघाडी कमजोर होती आणि आपल्याला बंगाल आणि बाकीच्या ठिकाणी त्याचं परसेप्शन क्रिएट करायचं ही अमित शहाची इच्छा आहे. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचा विजय हा पटेल आणि तटकरेंना वाटत असलं तर ते एवढं सोपं नाही. आणि दुसरा मुद्दा मी सांगतो की अमित शहाची दुसरी इच्छा होती की जर का शरद पवार आणि सुप्रिया सुळे सगळेजण आपल्याकडे आले किंवा राष्ट्रवादी विलीनीकरण झाले तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आपोआप संपुष्टात येते. म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं असेल तर ठाकरे बंधू वेगळे झालेले आहे, काँग्रेस वेगळं झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त होतं आता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कधी शिवसेनेबरोबर होतं, कधी काँग्रेस बरोबर होतं. तर जर शरद पवारांचा पक्ष आपल्याबरोबर आला किंवा राष्ट्रवादीत विलीन झाला तर महाविकास आघाडीचं अस्तित्व संपतं. म्हणजे महाविकास आघाडीचं राज्यात अस्तित्व संपणं आणि केंद्रात इंडिया आघाडी कमजोर होणं हे अमित शहांना हवं आहे. अमित शहाच्या दृष्टीने सुनेत्रा पवार हे अतिशय छोट विषय आहे. त्यांच्या दृष्टीने शरद पवार विषय मोठा आहे. म्हणजे आज जर कोणाला वाटत असेल की आपण पहिली एक लढाई जिंकलेली आहे तर ते एका नंदनं वावरतात असं म्हणावं लागेल. कारण त्यांना इच्छा आहे ती परसेप्शनची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. तर त्यामुळे अमित शहा आज न उद्या ह्याचा विलीनीकरणाचा विषय स्वतः मार्गी लावतील. कदाचित त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा असेल गोष्ट ही सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं आता जरी ते विलीनीकरणाची चर्चा जरी मागं पडली असेल किंवा ह्या चौघांना वाटत असेल की आपण बऱ्यापैकी सगळं केलेलं आहे आणि पवार फॅमिलीला दूर केलं तर पवार फॅमिली ही परसेप्शनच्या दृष्टीनं स्वतः भाजपला अमित शहांना हवी आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणूनच आज शरद पवारांनी जी खिडकी उघडी ठेवलेली आहे की याच्याबद्दल ते म्हणले की मला शपथविधीबद्दल काही माहिती नाही आहे, पण जयंत पाटील आणि सुप्रिया किंवा पुढच्या पिढीला जर वाटत असेल एखादा निर्णय घ्यायचा तर तो घेऊ शकतात किंवा त्यांची सगळी चर्चा सुरू होती असं त्यांनी सुतवाच केलेलं होतं त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी ती खिडकी मुद्दामून उघडून ठेवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे ही चर्चा इथली मुंबई पुरती मर्यादित नाही आहे, ती दिल्लीत सुद्धा झालेली आहे आणि दिल्लीत सुद्धा त्याच्याबद्दलची चर्चा आहे. कारण अमित शहाच्या किंवा नरेंद्र मोदीच्या परवानगीशिवाय विलीनीकरणाची चर्चा अजित पवार करतील असं मानणं म्हणजे भाबडेपणाचं आहे. आणि जे शरद पवारांना आणि ह्यांनी सगळी चर्चा केली नसेल असं मानणं हे सुद्धा भाबडेपणाचं आहे. कारण तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये सुप्रियाताईंची भाषणं ऐकत असाल तर
एकही त्यांची टीका करणारी वाक्य किंवा त्यांचं संसदेतलं भाषण नाही आहे आणि त्या भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळासह परदेशी होत्या. म्हणजे हे ऑलरेडी वर्ण जुळत आलेलं आहे सगळ्या गोष्टी. फक्त त्याचं अंतिम स्वरूप कसं द्यायचं, म्हणजे त्याला कुठला एक मुलामा द्यायचा, कुठल्या प्रकारची चर्चा करायची, हा विषय शिल्लक होते. पण अर्थात आता तात्पुरतं जरी हा विषय जरी बाजूला पडला असता तर कालांतरानं दिल्लीच्या पातळीवरच्या या गोष्टी सगळ्या होतील आणि त्या महाराष्ट्रात दिसू लागतील. सुहास सर. हो, नक्कीच. म्हणजे थोडक्यामध्ये सर मग असं समजायचं की या आत्ताच्या या सगळ्या कृतीमुळे आता खंड पडलेला आहे असं जरी वाटत असलं तरी येणाऱ्या काही काळामध्ये याच्यामध्ये वेगळी पुन्हा काही समीकरणं नवीन जन्माला येतील किंवा काही गोष्टी अशा जुळून येतील की पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांना सत्तेबरोबर किंवा मोदी आणि शहा यांच्या सत्तेबरोबर ते सामील होतील असं चित्र काही पुढच्या काळामध्ये येईल असं तुम्हाला म्हणायचंय? 100% म्हणजे मी तुम्हाला तेच वेगळ्या पद्धतीने सांगितलं की राष्ट्रवादी एकत्रीकरण असणं हे भाजपच्या फायद्याचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तिथं 8 खासदार हे शरद पवारांचे आहेत की जे त्यांना तिथं महत्वाची भूमिका त्यांची बजावू शकतात ते. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणलं की इंडिया आघाडी आता कमकुवत झालेले, कमजोर झालेले आणि महाविकास आघाडी संपले हे परसेप्शन करण्याची गरज ही अमित शहा आणि दिल्लीची आहे. त्यामुळे त्यांना हे पाहिजे. त्यांना काय फार इथल्या राजकारणामध्ये कोण उपमुख्यमंत्री झाला आणि कोण उत्पादन शुल्क घेतला, अर्थमंत्रीपद घेतलं हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं नाही. शरद पवारांसारखा एक मोहरा, सुप्रियाताईंसारखा एक मोहरा आणि राष्ट्रवादीचा पक्ष, टोटल प्रादेशिक पक्ष हा आपल्या बाजूने वळला आणि इंडिया आघाडी कमजोर झाली, महाविकास आघाडी कमजोर झाली हे त्यांना परसेप्शन करायचंय. त्यामुळे ते पुढच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी करणार आज ना उद्या आणि त्याची चर्चा प्रायमरी झालेली आहे. भले त्याचं स्वरूप वेगळं असू शकेल. हा, पण मग जर असं घडलं तर मग प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं काय होणार? एक गोष्ट आहे की हा सुद्धा मी वेगळ्या पद्धतीचा गौप्यस्फोट आपल्या प्राईम टाइमच्या प्रेक्षकांसाठी करतो की एक गोष्ट आहे की आता जे देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाचं याच्यामध्ये जो रोल आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं एक असं हे आहे की जरी सुरेंद्र पवारांच्याकडे जरी आता सत्ता गेली असेल आणि उद्या राष्ट्रवादी विलिनीकरण समजा काही झालं तर आता जर तुम्ही जयंत पाटलांची एक मुलाखत ऐकली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की स्वतः अजित पवार असं म्हणणं होतं एक दोन तीन लोक विरोध करतील पण बाकीच्या लोकांना विलिनीकरण हवाय. आता ते 2-3 लोक म्हणजे कोण, तर ते 2-3 लोक म्हणजे मुंडे आणि भुजबळ हे त्यातले महत्वाचे लोक आहेत की त्यांचा विरोध होता. त्यामुळं यदा कदाचित राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं किंवा पुढे काही चर्चा झाल्या तर राष्ट्रवादीचे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता संग्राम जगतापांसारखे काही लोक ऑलरेडीच हिंदुत्ववादी झालेले आहेत. तर अशा प्रकारचे एक 10 ते 12 जणांचा राष्ट्रवादीचा गट, अजित पवारांचा गट हा भाजपच्या संपर्कात येऊ शकतो किंवा थेट भाजपमध्ये येऊ शकतो. म्हणजे भाजपला आज जे 134 जणांचं पाठबळ आहे अपक्ष आणि धरून थोडा, तर ते संख्याबळ 144 वर नेण्याचा प्रयत्न स्वतः देवेंद्र फडणवीस करू शकतात. त्यासाठी हे सगळे जे तुम्ही आता म्हणताय की उद्या जर विलिनीकरण झालं आणि ते आम्हाला पसंत पडलं नाही तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा एक त्यांना चान्स मिळू शकतो आणि देवेंद्र फडणवीस तो चान्स घेतील. म्हणजे त्यांना जे 2029 साली 16वर भाजप करायचं आहे 144 आकडा ते आत्ताच गाठतील. त्यामुळं पुढचे 6 महिने हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतील. म्हणजे त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या चाली ह्या सुद्धा फार महत्वाच्या असतील. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये फार दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना या सगळ्या काळात घडतील. तर आता एक त्यातला महत्वाचा मुद्दा की आता गटनेते पदाची तर निवड झालेली आहे सुनेत्राताईंची. आता पुढच्या 5:30 वाजता ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतील. मुद्दा असा आहे की आज अजितदादांनी ज्या पद्धतीने म्हणजे अजितदादांचं नेतृत्व काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशालाही माहिती आहे. पण आता जी जबाबदारी सुनेत्रा पवार उचलू पाहतायत ती समर्थपणे सांभाळू शकतील का, पार पाडू शकतील का, तो सगळा गाडा ते वाहू शकतील का, असे देखील आता काही प्रश्न समोर येत आहेत. तुम्ही काय बोला? एक गोष्ट आहे की सुनेत्रा पवारांचं जे आहे ते विद्याप्रतिष्ठानचं काम आहे, त्यांना अनुभव आहे तिथल्या प्रशासकीय कामाचा. त्यानंतर ते खासदार म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्या बॅकबोनला बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांचं काम सांभाळत होते. ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. पण उपमुख्यमंत्री पद असण्याबरोबरच ते एका पक्षाच्या नेत्या पण आहेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या ते अध्यक्ष होणार. त्यामुळं पक्ष चालवणं ही गोष्ट काही सोपी नाही आहे. म्हणजे
तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला शरद पवारांनी आपला वारस म्हणून सुप्रियाताईंना निवडलं आणि सुप्रियाताई राष्ट्रीय कार्याध्यक्ष झाल्या त्यावेळेला सुप्रियाताई इतक्या वर्षाच्या राजकारणात जुने असताना त्यांना तीच अडचण आली की एक महिला म्हणून कसं असतंय की एखादी तुमची नगरपालिका इलेक्शन लढवणं, तुमची जिल्हा परिषदेचे इलेक्शन लढवणं, महापालिका इलेक्शन लढवणं याच्यामध्ये कार्यकर्त्यांना साधन सामुग्री आणि मोठ्या प्रमाणाची काही उपलब्धता करून द्यावी लागते. म्हणजे मग ते भले साधन सामुग्रीची उपलब्धता म्हणजे काय महाराष्ट्राला माहिती आहे. तर ती उपलब्ध करून देण्याची जी क्षमता असती त्या पद्धतीची यंत्रणा राबवावी लागती. ती सुप्रियाताईंना जमली नाही आणि त्यामुळं त्या अतिशय उत्कृष्ट संसदपटू जरी असल्या तरी एक पक्ष चालवण्यासाठी मर्यादा त्यांच्याकडे आल्या. त्यांच्याकडे सुदैवानं जयंत पाटील वगैरे बाकी सगळे गोष्ट होते. त्यामुळं सत्ता नसताना सुद्धा त्यांनी कसा पक्ष तो तगून ठेवला आणि शरद पवार स्वतः हयात आहेत. पण सुनेत्रा पवारांच्या बाबतीत तो प्रॉब्लेम आहे की पक्ष चालवणं ही सोपी गोष्ट नाहीये. उपमुख्यमंत्री तुम्ही चालवाल, तिथं सगळ्या गोष्टी कराल, पण पक्ष चालवताना तुम्हाला अगदी तालुका पंचायतपासनं जिल्हा पातळीचे लोक तुमच्या ओळखीचे लागतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री त्यांची कामं करावी लागतात. कारण पक्षाचे जे खालचे लोक राष्ट्रवादीचे लोक आहेत हे बऱ्यापैकी स्वयंभू आहेत. त्यांना काय पक्षाची गरज नाहीये. पक्ष त्यांना मदत करतो आणि ते पक्षाला मदत करतात. अशा प्रकारचा गिव्ह अँड टेक रिलेशन असलेला पक्ष आहे राष्ट्रवादीचा. त्यामुळं जे सुप्रियाताईंना जमलं नाही म्हणजे एवढं सगळं त्यांचं असून त्या सगळ्या अनुभवी असून चर्चा असून स्वतः शरद पवार हयात असून जमलं नाही ती गोष्ट सुनेत्रा पवार तटकरे आणि पटेलांच्या माध्यमातून कशी करतील हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि मुळात तटकरे आणि पटेल या दोघांचा जनाधार काय, त्या दोघांचं पक्षासाठी योगदान काय, म्हणजे लॉबिंग करणं आणि काही गोष्टी करणं म्हणजे पक्ष चालवणं नव्हे. स्वतः अजित पवार ते खाली ग्राउंडला जाऊन सभा घेणं, पक्ष चालवणं, लोकांशी भेटणं या सगळ्या गोष्टी करणं. पटेल आणि तटकरेंचा तसा काय संबंध आहे की जेणेकरून ते सगळा पक्ष चालवतील. आणि मग तो असा पक्ष सुनेत्रा पवारांना चालवणं हे माझ्या दृष्टीने पक्ष म्हणून भले त्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या काही गोष्टी करतील, काही सत्ता आहे म्हणून सगळे लोक राहतील, पण पक्ष चालवणे त्यांच्या दृष्टीने सोपी गोष्ट नाही. जी गोष्ट स्वतः सुप्रियाताईने जमली नाही ती गोष्ट फार मोठ्या ताकदीनं सुनेत्रा पवार करतील असं मला सध्या तरी वाटत नाही. सुहास अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय. आणि संजय राऊतांनी सुद्धा आज जी प्रतिक्रिया दिली ती अशी दिलेली आहे की सुनील तटकरे झाले, प्रफुल्ल पटेल झाले, हे व्यावसायिक नेते आहेत, त्यांना या सगळ्याचं भांडवल कसं करायचं हे खूप चांगलं माहिती आहे. पण मग आता तुम्ही जे म्हणताय अगदी उद्या या दोन राष्ट्रवादींचा आता वेगवेगळा जरी विचार केला तरी शरद पवारांकडे ही अवस्था आहे की शरद पवार आता 90 पर्यंत पोहोचायला आलेले आहेत. सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये ते आता दिल्लीचं सगळं बघतायत, एक संसदपटू म्हणून ते उत्तम काम करतायत. पण जी कार्यकर्त्यांवर आणि तळागाळामध्ये जी पकड पाहिजे ती तिकडेही आपल्याला तेवढी दिसत नाहीये ताकदीने. इकडे तुम्ही आता सुनेत्रा पवारांच्या बद्दल बोलताय. मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तरी त्यांच्यामध्ये असे कोण चेहरे आहेत की जे हा पक्ष जो शरद पवारांनी सुरू केला, वाढवला, मोठा केला आणि मग अजित पवारांनी तो आणखीन वेगळ्या रीतीने वेगळ्या मार्गाने पुढे नेला, तर मग आता येणाऱ्या याच्यामध्ये कोणते चेहरे असे तुम्हाला वाटतायत की जे राष्ट्रवादीला पुढच्या काळामध्ये सावरू शकतात? एक गोष्ट आहे सुहास सर की राष्ट्रवादी एकत्रीकरण करायचं का अजित पवारांच्या मनात आलं असेल तर अजित पवारांना माहिती आहे की त्यांच्याकडे जे तटकरे असतील, पटेल असतील, व्यावसायिक नेते आहेत त्यांना त्याची कल्पना होती. भुजबळ एक नेते होते ग्राउंडचे पण त्यांच्या प्रकृतीच्या अडचणीमुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. धनंजय मुंडे होते पण धनंजय मुंडेंच्या त्या सगळ्या त्यांच्या इमेजचा प्रॉब्लेम झाला. आणि मग दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, मकरंदबा पाटील, माणिकराव कोकाटे ह्यांच्या जीवावर पक्ष रन करणं ही गोष्ट म्हणजे पक्ष रन करण्याचे जे मटेरियल लागतं त्या प्रकारचं मटेरियल किती असणं ह्याला मर्यादा आहेत होतं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी जे विलिनीकरण करणार होतं आणि ज्या भाजपच्या झंझावातासमोर एकनाथ शिंदेचा पक्ष आता सध्या धापा टाकतोय तिथं अशा परिस्थितीमध्ये आपला पक्ष टिकवणं त्यासाठी चांगली माणसं लागतील आणि त्यातली जे मटेरियल आहे महत्वाचं ते मटेरियल शरद पवारांच्या पक्षाकडे आहे. एक जयंत पाटील आहेत की राज्यभर दौरा करू शकतात, फिरू शकतात. सुप्रिया सुळे फिरू शकतात, जाऊ शकतात. रोहित पवार आहेत ते फिरू शकतात, हिंडू शकतात. शशिकांत शिंदे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. तर ही जी फळी आहे तर ही फळी जी आहे जे मटेरियलाइज करू शकतात पक्षाचं काम, पक्षाचं सगळ्या गोष्टी, तर ते शरद पवारांच्याकडे अजूनही ती फळी आहे. आणि तीच मोठी अडचण किंवा तीच मोठे शक्तिस्थान हे अजितदादांना वाटत होतं. म्हणून अजितदादा तुम्ही बघितलं असेल तर ऑन द फ्लोर हाऊस मध्ये सुद्धा जयंत पाटलांना सांगत होते जयंतराव तुमच्यासाठी जागा रिकामी ठेवल्या, तुम्ही या इकडं. तर ह्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीची मानवा त्यांना जाणवत होती. आता तुम्हाला माहिती आहे की आता अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. आज कोण माणूस आहे त्यांच्याकडे की अर्थमंत्रीपद पटकन देऊ शकतो? आज जर जयंत पाटील असते तर त्याच्यासमोर तो पर्याय असता. शशिकांत शिंदे असते. आज माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद गेल्यानंतर त्यांना भरणेंच्याकडे द्यायची पाळी आली. तर
ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव अजित पवार नव्हती, म्हणून अजित पवारांनी पक्ष विलिनीकरणाचा विषय चर्चा करत होता. त्यांना माहित होतं पुढचे धोके काय आहेत, कारण भाजप हा मोठा बुलडोज करणारा पक्ष आहे आणि त्याच्यासमोर आपला पक्ष टिकायचा असेल तर आपल्याकडे तशी नेतृत्वाची फळी पाहिजे. आणि दुर्दैवानं मग सुनेत्रा पवारांच्याकडे काय चॉईस आहे, आणि शेवटी पार्थ पवार आणि जय पवार यांना महाराष्ट्रातले बारामतीचे लोक सुद्धा चांगलं ओळखतात. त्यांच्या सगळ्या ह्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच काही अडचणी आहेत की नेमकं किती ते प्रभाव पाडू शकतात त्याच्याबद्दल सुद्धा. त्यामुळं सुनेत्राबाईंनी हा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये घाई झाली. राज्यसभेवर पार्थ पवारांची कदाचित वर्णी लागू शकते अशी ही चर्चा आहे. म्हणजे मी आपलं मध्येच तुम्हाला सांगितलं. हो, निश्चित निश्चित. म्हणजे मी परवाच ट्विट केलं होतं की स्वतः म्हणजे ही चर्चा व्हायच्या अगोदर सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवतील आणि पार्थ त्यांच्या जागीच जाईल, ही 100% गोष्ट खरी आहे. कारण शरद पवार काय आता जातील अशी परिस्थिती नाही. पण सुनेत्रा पवार ह्या पवार फॅमिलीशी एकत्रित करून पक्ष चा निर्णय घेताना या सगळ्यांच्या बरोबर घेतील अशी एक सगळ्यांना आशा होती म्हणा, किंवा तसं वाटत होतं. पण अचानकपणे हा बोला. तर अचानकपणे तो जो निर्णय घेतला, तर अचानकपणे त्याने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूनं सगळा विषय, आणि जे दोन तीन लोक हँडल करतात त्यांचा जनाधार काय याचा प्रश्न महाराष्ट्रात होतोय. आणि जी अजितदादांच्या रूपानं जी सहानुभूती जी आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तयार झालेली होती, ती एका 72 तासामध्येच ती सहानुभूतीचं रूपांतर पुन्हा रागात होतं का काय अशी परिस्थिती आहे. आणि त्याचा तुम्हाला परिणाम हा जर जिल्हा परिषद निवडणुकीत दिसला तर मला आश्चर्य वाटू नये. मी निश्चित अगदी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की आता सहानुभूतीची सगळी लाट अजित पवारांच्या बाबतीमध्ये सगळी असताना आता झेडपीच्या निवडणुका आहेत, तर याच्या सगळ्याचा परिणाम या येणाऱ्या काळामध्ये आपण कसा बघायचा? त्याच्यामध्ये आता एक गोष्ट होती की अजितदादांच्या सहानुभूती ही सगळे घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना मिळाली असती, त्याच्याबद्दल चर्चा होती लोकांच्या मध्ये, एक प्रकारचं सगळं दुःखी वातावरण होतं. पण ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीनं जी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे, तर त्याच्यामुळं आणि जे तटकरे, भुजबळ, मुंडे आणि पाटील यांनी जे काही केले त्याच्याबद्दल जे तुम्ही बघितलं असेल, एक कार्टून पण त्याच्यावर आहे, सगळे घड्याळ घेऊन पळत चालले 14 जण म्हणून. आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग सुरू आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर त्याचा उलटा इफेक्ट कदाचित होतो की काय अशी परिस्थिती आहे. आणि मग ह्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट काँग्रेस पक्षाला होऊ शकतो, कारण जो हा मतदार आहे हा थोडा अँटी बीजेपी मतदार आहे. त्यामुळं काही न करताच काँग्रेसच्या झोडीत काही मतदान पडतं का अशी परिस्थिती आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितला सोशल मीडियावरचा, तर 2029ला भाजपला जे सोबळावर जायचं आहे भाजपचा फायदा होईलच त्या सगळ्या गोष्टीमुळं. पण काँग्रेसला एक बेल्ट फायदा होईल त्याचा की द्विपक्षीय ध्रुवीकरण याच्यामधनं होईल की लोक या सगळ्या गोष्टीला सत्ता करण्याच्या स्पर्धेला थोडं वैतागलेले दिसतील. त्यामुळं काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षाला जर वेगवेगळ्या पद्धतीचा बेनिफिट झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. ते पण प्रारंभिक टप्प्यातली सहानुभूती आहे ती तरी सध्या तरी जरा थोडी ओसरलेली दिसते. निश्चित. माझा एक शेवटचा प्रश्न फक्त मी विचारतो, खरं तर त्याचं एक उत्तर तुम्ही असं दिलेलं आहे की दिल्लीचे जे भाजपचे सगळं नेतृत्व आहे ते या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाकडे कसं बघताय ह्याचं उत्तर तुम्ही मगाशी दिलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने एक स्पष्ट केलं की हा अंतर्गत राष्ट्रवादीचा निर्णय आहे, त्यामुळे तो निर्णय ते जे काही घेतील त्याच्या मागे आमचा पाठिंबा त्यांना राहील, एक अशी एक सडेतोड भूमिका देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. मुद्दा असा आहे की काही चर्चा अशी आहे की आता ज्या महाराष्ट्रामध्ये या ज्या घडामोडी घडत आहेत याच्यामध्ये कुठेतरी याच्या मागे अमित शहा यांचं काही चाणक्य डोकं हे याच्या मागे आहे का, की तुम्ही या घडामोडी ना वेग द्या म्हणून, असं काही वाटतंय तुम्हाला? नाही, या घडामोडीच्या मागे देवेंद्र फडणवीस निश्चित आहेत. देवेंद्र फडणवीस आता म्हणत असेल तो पक्षाचा अंतर्गत गोष्ट आहे. ज्यावेळी शिवसेना फुटीची वेळ आली त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आमचा काही संबंध नाही. आणि मग एकनाथ शिंदेने असं जाहीर केलं की हुडी घालून देवेंद्र फडणवीस कसे येत होते रात्री, किंवा अमृतवहिनींनी विचार केला. तर देवेंद्र फडणवीसची आत्ताची भूमिका तशीच आहे, त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. मुळात असा आहे की या सगळ्यांना भेट देऊन बोलवलं कुणी, त्यांना चर्चा कोणी केली, आणि हा पक्ष शरद पवारांच्याकडे जाऊ नये, त्याची निर्णय प्रक्रिया शरद पवारांच्याकडे सुप्रिया त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अचानक ह्यांना पळवलं का अशी परिस्थिती आहे. म्हणजे जर अमित शहाना असं वाटत होतं की सगळे एकत्र येऊन जर आपल्याला केंद्राचं गणित अमित शहा जुळत होते, तर देवेंद्र फडणवीसांनी एवढी घाई काय होती की पटकन लगेच
चौथ्या दिवशी तुम्हाला शपथ द्यायची आहे. तर याच्या मागं फडणवीसांचं गणित असं आहे की एक गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे हा मुद्दा मी एक मागाळ वेगळ्या चर्चेच्या व्यासपीठावर मांडलेला आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी झेप घेतली गुजरात मॉडेल करून, त्या पद्धतीचा अर्थसंकल्प आपण ह्या अर्थसंकल्प सादर करायचा ह्या आताच्या या महिन्याभरात, आणि एक आयडियल अर्थसंकल्प सादर करून आपण नरेंद्र मोदींप्रमाणे एक विकासाचं मॉडेल महाराष्ट्राचं करून पुढे जायचं. हा देवेंद्रांचा हेतू आहे. आणि दुसरा देवेंद्रांचा हेतू आहे की ज्या पद्धतीनं अमित शहानी गुजरातमध्ये सहकार क्षेत्र सगळं ताब्यात घेतलं आणि त्यामुळे काँग्रेस तिथली संपुष्टात आली, म्हणजे काँग्रेस तिथं 70 वरनं पुन्हा 16-17 वर आली. तर इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर स्वबळावर पूर्ण ताकदीने सत्ता मिळवायची असेल तर राष्ट्रवादीचं जे सत्तास्थान आहे, राज्य सहकारी बँक, राज्य साखर कारखाना, प्रसाद शुगर इन्स्टिट्यूट, तर त्याच्यावरचं प्राबल्य कमी झालं पाहिजे. आणि अजित पवारांचं जाणं हे सहकार आणि साखर लॉबीवरचं कब्जा करण्याचं सगळ्यात महत्वाचं एक संधी आहे, ती देवेंद्र फडणवीस पाहतायत. त्यामुळे त्यांना सुनेत्रा पवार चालतायत, पण जयंत पाटील, शरद पवार अशी चालणार, कारण त्यामुळे ते शुगर लॉबी अस्तित्व राहते. त्यामुळे ही देवेंद्र फडणवीसांची चाल आहे. हे म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की ही त्यांची इनिशिएटिव्ह आहे, त्यामुळे त्यांनी पटकन केलं. आणि अर्थात जे जे लाभार्थी आहेत, म्हणजे जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की 10 ते 12 आमदार असे आहेत की जे भाजपमध्ये कधी जाऊ शकतात. म्हणजे जे 144ला जे देवेंद्रांचं स्वप्न आहे महाराष्ट्रात एकदम पटकन आपण जायचं, तर त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी त्या चौघांमधली दोघं ऑलरेडी तयार आहेत. सगळे विषय त्याच्यामध्ये दोघं तर दिल्लीत आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र करतायत. फक्त आता ह्याला अमित शहा कसं वरनं टॅकल करतायत किंवा स्वतः शरद पवार नेमकं कसं करतायत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अँगल आहे की गौतम अदानींचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे गौतम अदानीचं फॅक्टर याच्यामधनं वगळून चालणार नाही, कारण ही एक विलिनीकरण होणे ही गौतम अदानींची पण इच्छा होती, कारण त्यांना पवार आणि बाकी सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या वरच्या लेवलला. कारण पॉवर फॅक्टर त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जितके ते पवारांच्या जवळ आहे तितके मोदींच्या जवळ आहे. त्यामुळं नेमकं अदानी काय विचार करतात ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण आता पहिली लढाई तरी तटकरे आणि पटेल यांनी जिंकलेली आहे, पण युद्ध कोण जिंकणार हे आपल्याला पाहावं लागेल. निश्चित युद्ध कोण जिंकणार हे बघावं लागेल. आणि मोहिते सर, तुम्ही अगदी आम्हाला वेळ दिलात आणि इतकी छान चर्चा, आपल्याला एकूण समग्र राष्ट्रवादीची इनसाइड स्टोरी काय आहे ती उलगडून तुम्ही सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे धन्यवाद, आभार. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की नेमकं हे सगळं इतक्या वेगाने का सगळी चक्र फिरतायत, घडतायत, हलतायत, याच्या मागची जी काही कारणं आहेत, जी काही दडलेली होती, ती आज आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे सगळं जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.